मुखेड न्यूज 24 गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। 40 वर्षापासून रखडलेला आंतरराज्य लेंडी प्रधान सिंचन प्रकल्प पूर्णत्वाकडे, सांडव्याचे काम अंतिम टप्प्यात, 27,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार। तालुक्यातील गोनेगाव येथील लेंडी नदीवर महत्वाकांक्षी लेंडी धरण प्रकल्प 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे। तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 1986 मध्ये सुरू झालेला हा महाराष्ट्र तेलंगणा संयुक्त प्रधान सिंचन प्रकल्प विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। त्यामुळे शंकराने रचला पाया आणि तुषार राठोड झाले कळस असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही। प्रकल्पाचे 95% काम पूर्ण झाले असून सध्या केवळ 7 मीटर उंची व 12 मीटर रुंदीच्या सांडव्याचे काम शिल्लक आहे। हे काम पूर्ण होताच धरणात पाणी अडवणे शक्य होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रकल्पाला गती मिळाली आहे। 2183 कोटी 88 लाख रुपयांचा प्रकल्प 2020च्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाचा एकूण खर्च 2183 कोटी 88 लाख रुपये आहे। यात महाराष्ट्राचा वाटा 2033 कोटी 12 लाख रुपये तर तेलंगणाचा वाटा 150 कोटी 77 लाख रुपये। 26,924 हेक्टर सिंचन क्षमता। या प्रकल्पातून महाराष्ट्राला 2.83 टीएमसी पाणी मिळणार असून सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल। धरणाची एकूण लांबी 1,654.40 मीटर व उंची 27.83 मीटर आहे। पाणलोट क्षेत्र 1,594 चौरस मीटर आहे। 12 गावांचे पुनर्वसन। मुक्राबादसह 12 गावांचा बुडी क्षेत्रात समावेश आहे। मुक्राबादसाठी स्वच्छ पुनर्वसनास मान्यता मिळाली असून बुडी क्षेत्रातील इतर गावांचा पुनर्वसनाचा प्रश्नही बऱ्याच अंशी मिटलेला आहे। मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण। मार्च 2027 पर्यंत पाणी अडवण्याचे नियोजन असून 27,000 हेक्टर शेतीला संजीवनी मिळणार आहे। 2,183 कोटी रुपयांचा लेंडी प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 2.83 टीएमसी पाणी मिळणार आहे। या सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे तालुक्यातील जलक्रांती होऊन बळीराजा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।